नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून गेल्या कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या प्रभाग क्रमांक 30 मधील मतदारांचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद बघता यंदा प्रभागात परिवर्तन अटळ असल्याची लाटच बघावयास मिळत आहे। वंचित पुरस्कृत उमेदवार ॲडव्होकेट शरद सोपान जाधव यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने प्रभागात वंचितचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे। प्रभाग क्रमांक 30 ड मध्ये वंचित पुरस्कृत उच्च शिक्षित उमेदवार ॲडव्होकेट शरद सोपान जाधव आणि मीरा उत्तम कनकुटे प्रभाग क्रमांक 30 क अनुक्रमांक 7 यांनी प्रचारात पहिल्या दिवसापासूनच आघाडी घेतल्याने मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र आता दिसून आले। ॲडव्होकेट शरद जाधव, मीरा कनकुटे हाकेला धावून जाणारे उमेदवार। प्रभागात वंचितकडून उमेदवारी करीत असलेले तिन्ही उमेदवार मतदारांच्या हाकेला धावून जाणारे आहेत। ॲडव्होकेट शरद सोपान जाधव हे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना प्रभागातील प्रश्नांची उत्तम जाण आहे, त्यामुळे त्यांच्यात मतदार आपला माणूस शोधत आहे। उच्चभ्रू आणि दलित वसाहत अशी प्रभागाची रचना असली तरी मूलभूत सुविधांपासून संपूर्ण प्रभाग वर्षानुवर्षांपासून मागे आहे। प्रस्थापित राजकारण्यांनी नगरसेवक पद केवळ उभवून ठेवल्याने प्रभागात एकही मोठे विकास काम दिसून येत नाही। मात्र आता हे चित्र पूर्णतः बदलवणार असल्याचा संकल्पच ॲडव्होकेट शरद जाधव आणि मीरा कनकुटे यांनी केला आहे। यात उमेदवारांकडून मतदारांना दिलेला प्रत्येक शब्द वचन म्हणून पूर्ण करणार असल्याची ग्वाहीच दिली जात आहे, त्यामुळे मतदारांकडून देखील या वंचितच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने यावेळी प्रभागात परिवर्तन अटळ आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।